ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। निर्धारित वेळेमध्ये घराची 95% रक्कम देऊनही गेल्या 2 वर्षांपासून घराचा ताबा दिला जात नाहीये। याबाबत महारेरा आणि पोलीस प्रशासनाकडे दाद मागितली असता कारवाई करण्यात टाळाटाळ होतीये। कष्टाच्या पैशांमधनं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहत कोट्यवधी रुपये दिले, मात्र पदरी निराशा आणि बेघर होऊन जगण्यापलीकडे काहीही लागलं नाही। त्यामुळे खराडी येथील व्हर्टिलस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील 100हून अधिक सदनिकाधारकांनी आपल्या हक्काच्या घरासाठी भर उन्हामध्ये बुधवारी धरणे आंदोलन केलं। 10 दिवसांमध्ये आम्हाला घराचा ताबा मिळाला नाही तर आम्ही आत्मदहन करू किंवा इमारतीवरनं उडी मारून जीव देऊ, असा निर्वाणीचा इशारा आंदोलकांनी दिलाय। आमदार बापूसाहेब पठारे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे आणि पीडितांशी संवाद साधला। तसेच खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी देखील दूरध्वनीवरनं संवाद साधत कारवाई करण्याची मागणी केली आहे। हा जो फ्लॅट आहे तो माझ्या सासऱ्यांनी आणि माझ्या मिस्टरांनी प्रफुल्ल पाडळकर आणि दत्तात्रय पाडळकर यांनी बुक केला होता 2023 आय गेस। आणि त्याच्यानंतर हा बिल्डर जो आहे फालतू बिल्डर हा म्हणाला होता की मी तुम्हाला जून मध्ये याचा पोझिशन देईन। इट वॉज जस्ट 6 महिन्यांचा फरक होता, तर आम्हाला वाटलं बिल्डिंग रेडी आहे, सगळं रेडी आहे, तर पोझिशन आपल्याला जून मध्ये मिळून जाईल। पण जून नंतर तो म्हणाला की मी ऑक्टोबर मध्ये देईल। ऑक्टोबरचं त्यांनी परत नेक्स्ट जून केलं, परत तो नुसतं फिरवतोय। त्यांनी आमच्याकडनं सगळे पैसे घेऊन टाकले। लिटरली काही फ्लॅट धारकांनी तर 95% पेमेंट केलेलं आहे, तरी हा माणूस काम नाही करत। इथे पोलीस प्रशासन काम नाही करत, ना खराडी पोलीस स्टेशन ना पुणे पोलीस स्टेशन, सगळ्या इव्हन रेरा हा बिल्डरांसाठीच बनलेला आहे, हा आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी बनलेला नाहीये। सगळे लोक फक्त त्याची हाजी करतात। तो मस्त आमच्या पैशांवर फॉरेन ट्रिप्स करतो, तो फिरायला जातो, आज इकडे गेलाय उद्या तिकडे गेलाय। त्यांनी आम्हाला सगळ्यांना ब्लॉक केलेले, नावाला ही बिल्डिंग उभे। आम्ही आमच्या कष्टांचे पैसे ह्याच्यात इन्व्हेस्ट केले। तुम्ही तिकडे बघू शकता कितीतरी लोक 60+ एज आहेत। माझ्या सासऱ्यांनी सगळी त्यांची रिटायरमेंटचा पैसा ह्या घरामध्ये लावलेला आहे, तर आता रिटायरमेंट नंतर आपल्याला एक सेटल पुण्यात लाईफ मिळावं म्हणून। पण ह्याच्यात पुण्या प्रशासनही आमची मदत करत नाही, ना CP ना DCP, सगळे फक्त त्या अरमान कोठारीचे कटपुतली आहेत। तो ह्या लोकांना नाचवतो, हे लोक नाचतात। सगळ्यांनी ह्याच्याकडनं पैसे घेतलेत, प्रत्येक लोक आपलं घर भरतात, सगळे लोकांनी आपापली मजा मारून घेतली। आमच्यासारखे मध्यमवर्गीय लोक जे आहेत की जे काहीतरी पुढे करू पाहतात, की जे आता 1 BHK रेंट मध्ये राहतात आणि बाबा आपलं स्वतःचं पुण्यासारख्या ठिकाणी घर घेण्याचं स्वप्न बघतात, ह्या सगळ्या लोकांनी मिळून त्या स्वप्नांची माती केलेली आहे। बोललोय सगळं शासनावर बोललोय, तुम्ही करत नाही। मग याचा अर्थ तुम्ही म्हणजे मी त्याच्यात म्हणलं की रेरा मॅनेज झालंय असं। आता मग मी तुम्हाला पर्सनल बोलतो की मग तुम्ही मॅनेज झाले का त्या बिल्डरला बोलवा, कारवाई करा आणि त्याचे मॅनेजर फिनेजर सगळे ठेवा आतमध्ये, फॉरेन्सिक ऑडिट करा। ऐका ना साहेब, मी म्हणत नाही तुम्हाला, मी तुम्हाला म्हणतो असं, मग आम्ही असं म्हणायचं की का कारवाई करत नाही तुम्ही? एवढे जनता रस्त्यावर येते, मग करा ना, त्या बिल्डरला अटक करा, त्या ह्याला अटक करा, रेरावर गुन्हा दाखल करा, आपल्याकडे करा। मग आमदारांनी सांगितलं, आमदारांनी तक्रार, आता त्याची मुलाखत तुमच्याकडे येईलच, मी नंबर देतो त्यांना, तुम्हाला मी दिलेली मुलाखत। मी रेरावर त्या कारवाई करावी, शासनाने करावी, आणि रेरा ऑफिसला मी उपोषणाला बसणार आता, असं मी त्यांना बोललोय। पण तुम्ही माझं वैयक्तिक म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे। तुम्ही इथले इन्स्पेक्टर आहात, इथले DCP SCP यांनी सगळ्यांनी मिळून त्याला बोलवा आणि यांच्यावर कारवाई करा, किंवा त्यांच्यावर कारवाई केलं यांना उठायला लावा आपले पोलीस लगेच आणि त्यांना बोलून घ्या। नाही आले तर ते या कामावर जे लोक असतील त्यांना गुन्हा दाखल करा, कोण मॅनेजर फिनेजर असेल त्याच्यावर, आणि तो आला की नंतर मूळ मालकावर गुन्हा दाखल करा, आणि हे लागलं तर वरती रिपोर्ट करा किंवा आमदार साहेब खूप भडकले, आम्हाला बोलले की हे योग्य नाहीये, तुम्ही लोक का कारवाई करत नाही, हे लोक रस्त्यावर बसतात, त्यांच्यावर अन्याय होतोय, हे लोक सर्वसामान्य लोक आहेत, असं तुम्ही बोला। DCP साहेबांना बोला आणि त्या बिल्डरला आणि रेरावर बी गुन्हा दाखल करून टाका की रेरा मॅनेज हो, यांना हे करत नाही असा आमदारांचा आरोप आहे, आणि म्हणून आमचं म्हणणे की रेराच्या अधिकाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल करा। अमोल उदमले, सी24 तास, पुणे।